नमस्कार, मी राम शिंदे महाराष्ट्र. आज आपण आलो आहे एका महिलेच्या वाढदिवसाला आलो आहे आणि आपल्यासोबत आहे आज आपले संतोष गिलारे. त्यांच्या बारे नमस्कार. आज ममता जयस्वाल मॅडम यांचा बर्थडे आहे इथे आणि त्यांचा जन्मदिन साजरा करण्यासाठी भरपूर लोक आलेले आहेत आणि मला इथे बोलायची संधी दिल्याबद्दल मी आपला धन्यवाद देतो तुम्हाला. ममता मॅडमबद्दल सांगायचं झालं मी एक 15 वर्ष यांच्यासोबत कनेक्ट आहे. सामाजिक कार्य जे आहे ती त्यांची खूप मोठी आवड आहे आणि या सामाजिक कार्यामध्ये मी म्हणजे त्यांच्यापासून प्रोत्साहन घेतलेलं आहे आणि सामाजिक कार्यामध्ये आलो आहे. ममता मॅडमकडून मी प्रोत्साहित झालो म्हणजे ते त्यांचं घरकाम बघून त्या इथे प्रत्येक वेळेस म्हणजे कुठलाही प्रोग्राम असू दे कुठला गोरगरीब व्यक्ती त्यांच्या संघटनेमध्ये म्हणजे त्या उत्तर भारतीय आहे मी महाराष्ट्रीय आहे परंतु मी त्यांच्या संघटनेमध्ये त्यांच्यासोबत काम का करतो मी त्यांचं काम बघून जेव्हा प्रेरित झालो त्यांच्या महिला असतील त्यांच्या कोणाची अडचण आहे निःशुल्क म्हणजे ती कुठल्याही पद्धतीचं कमिशन किंवा कधी कोणाकडून पैसे न घेता निस्वार्थपणे लोकांची सेवा करते आणि ते बघून मला खूप मोठा आनंद होतो आणि त्यांचं कार्य नाही म्हणजे ते आजारी असतात त्यांना म्हणजे मला खूप मोठं होतं माझं इथं ताप असेल आजारी असतील तरीसुद्धा लोकांची सेवा करण्यामध्ये नेहमी तत्पर असतात. मला ही खूप गोष्ट त्यांच्यामध्ये आवडते. इलेक्शन संदर्भात तर लगेच आपण नाही काय बोलणार आहे. आपलं खूप मोठं प्रोग्राम आहे. इलेक्शनसाठी काम करायची इच्छा खूप मोठी आहे आणि तेही मी सांगतो याच्यापासून प्रेरित होऊनच मी या कामामध्ये सुरुवात केलेली आहे आणि ममता मॅडम सोबत राहून या इलेक्शनमध्ये मॅडम ज्या पक्षामध्ये म्हणजे आता ते शेतकरी कामगार पक्षामध्ये आहेत त्यांच्यासोबत मला काम करायला खूप मोठं आवडतं. नक्कीच किती वर्षांसोबत काम करून जवळजवळ 2014 म्हणजे एक 15 वर्ष झाली सर. 15 वर्ष मी त्यांच्यासोबत काम. तुम्हाला काय वाटतं या महिन्यामध्ये आमचा हो त्यांचा छठपूजेचा प्रोग्राम झाला त्यावेळेसही भरपूर लोक आलेली. मग छठपूजेला लोक आली किंवा हे जी लोक आलेली आहेत ते त्यांच्यावरती प्रेम करणारे लोक आहेत का तर त्या निस्वार्थपणे लोकांची सेवा करतात म्हणून त्यांच्यासोबत लोक आहेत. अदरवाईज आता तुम्ही आपण कधी बघितलं तर एवढी लोक आपल्यासोबत येणार नाही परंतु ती त्यांचं त्याची लोकांनी जाणीव ठेवली म्हणून त्यांच्या सोबत असतात आणि हे या वर्षीच नाही मी प्रत्येक वर्षी बघतो लोक त्यांच्यासोबत असतात. भरपूर पब्लिक आहे एवढी पब्लिक आपल्याला असतात एवढी तुम्हाला काय वाटतंय अशा भावनामध्ये. मी तर असं समजतो की आज आता छठपूजा प्रोग्राम झाला त्यांचा 2 दिवसापूर्वी आता सुद्धा बड्डेचा प्रोग्राम म्हणजे त्यांचा नियोजित प्रोग्राम होता 3 तारखेचा त्यांचा बड्डे आहे पण मी त्यांनी 19चा प्रोग्राम घेतलेला आहे. अदरवाईज याच्यापेक्षा जास्त पूर्वी मी त्यांच्या बर्थडेला नेहमी बघितलेली आहे. आमच्या चॅनलला आहे धन्यवाद. आम्ही राम शिंदे महाराष्ट्र. धन्यवाद.